हात तुझा घे हाती, तूच तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे, वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जा थांबायचं नाय, थांबायचं नाय, थांबायचं नाय, वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जा थांबायचं नाय. तोडून भीतीची बंधन तू घे धाव, आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नाला उरी घे, पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची, आन सार उचलून आसमान घेऊन ये घरी रे, तुझीच बोली तुझीच गाथा. कमला एज्युकेशन सोसायटीचं हे जे 18 वर्षापूर्वी रोपटं लावलं आणि आज जी त्यांची ही प्रगतीची यशस्वी घोडदौड चालू आहे, त्या संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर दीपक शाह सर, प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या कोराडे मॅडम विसरून गेलो की नेमकं आपण कशासाठी शिकतोय आणि काय शिकायचं याचा मात्र आपल्याला आज विचार करण्याची वेळ आहे. जरी तत्वज्ञान म्हणून आपण बाहेर बोलत असू, पण ज्यावेळेस तोच पालक घरात येतो त्यावेळेस मात्र आपल्या मुलाचं कंपॅरिझन इतर मुलाशी करतो की हा डॉक्टर झाला, हा इंजिनियर झाला, हा इकडं गेला, तो तिकडं गेला, हा संगीतात आहे, हा कलेत आहे, हा फिजिकल मध्ये आहे, आणि तू बरं मुलगा एकच आहे. सरांनी आता सांगितलं की पूर्वी 4-2 मुलं असायची, मग एखादा बाबा खेळात असायचा, एखादा अभ्यासात असायचा, एखादा शेतात असायचा. आज काय झालं की मुलगा एक आणि अपेक्षा 100. आणि या तरुण पिढीला पुस्तकातलं तर आपल्याला शिकवायचंय, पण ज्याला आपण बिटवीन दी लाईन्स म्हणतो की ज्याला समाजामध्ये जगायचंय, समाजाची काय मूल्य आहेत याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं प्रतिभा ज्युनियर कॉलेज हे बऱ्यापैकी म्हणजे याच्या संदर्भामध्ये शिकवणं तर आता प्रत्येक कुठे आलंच की पुस्तक आलं, सिलेबस आला, जी काय परीक्षा आली, एक्झाम आले, परंतु ते मुलं जे आहेत किंवा जो नागरिक म्हणून जे पुढे राहणार आहे याच्या संदर्भात आपण काय करतो याच्या संदर्भात विचार करण्याची. तुझीच बोली तुझीच गाथा, तुझ्या यशाचा तूच विधाता, उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय बिन जारे, वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जा थांबायचं नाय, थांबायचं नाय, थांबायचं नाय. आजचा हा क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि मोलाचा क्षण आहे, कारण आज मी माझ्या 11वीच्या 13व्या बॅचचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचं प्रतिभाच्या प्रांगणामध्ये सहर्ष स्वागत आहे.
1200 विद्यार्थ्यांचे 11वीचे प्रवेश या ठिकाणी कॉलेजचे झालेले आहेत आणि 12वीमध्ये सुद्धा आपले 1187 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी जेवढे विद्यार्थी आपल्याकडे प्रवेशित होतात त्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊन, जरी तो विद्यार्थी कोणत्या विषयामध्ये कमी असेल तरी त्या विद्यार्थी तयारी करून घेऊन त्यांना बोर्डासाठी आपण प्रिपेअर करतो आणि ईच आणि एव्हरी विद्यार्थ्यांचे बोर्डचे फॉर्म्स आपण भरत असतो. त्यामुळे आमच्यासाठी हा निकाल आहे ना खूप असा मानाचा असतो की बरेच कॉलेजेस म्हणतात की आमचा निकाल 100% लागला, परंतु सर किंवा आम्ही या ठिकाणी 95, 98, 97% ज्यावेळेस आपल्या कॉलेजचा निकाल लागतो स्ट्रीम वाईज, तेव्हा सुद्धा आम्हाला आमचा जो ऊर आहे तो अभिमाने भरून येतो. आणि या सगळ्याचं श्रेय आहे ते तुम्हा सर्व पालकांचं, तुम्ही सर्व पालकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे. आपली एक खास परंपरा आहे प्रतिभाची, ती म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि समाजसेवेचे धडे देणे हे आपलं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. कारण यश हे केवळ आकड्यांच्या, गुणांच्या आकड्यांनी मोजलं जात नाही, तर ते समाजात निर्माण केलेल्या प्रभावाने मोजलं जातं. सर्व विद्यार्थिनींसाठी या ठिकाणी मोफत कुडोचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू केलेले आहे आणि ती विद्ये सुद्धा म्हणजे आणखीन एक गोष्ट की बाहेरून कुणालाही आपण इम्पोर्ट केलेलं नाहीये, तर आपलेच विद्यार्थी, गार्गी मोरे ही आपलीच 12वीचे पासआउट विद्यार्थी, तिने या ठिकाणी हे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केलेली आहे. प्रिय पालकांनो, तुमच्या या विश्वासामुळे आज ही संस्था इथपर्यंत पोहोचली आहे. आम्ही तुम्हाला या ठिकाणी या व्यासपीठावर सर्वजण असं वचन देतो की तुमच्या मुलांना केवळ शिक्षण नाही तर संस्कार, चारित्र्य आणि आत्मविश्वास देऊ. ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मिळेल की यश तुमचं हे मार्ग आमच्याकडून आहे आणि हे आकाश असीम आहे. यासाठी फक्त आणि फक्त स्वप्न ही फक्त डोळ्यांनी पाहिजे नसतात, तर ती हृदयाने जागायची असतात. तुमचं स्वागत आहे या प्रवासात, तुमचं स्वागत आहे या परंपरेत आणि तुमचं स्वागत आहे या प्रतिभेच्या परिवारामध्ये. धन्यवाद. कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ. दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियाँ. करके दिखा कमाल वो, आके ज़मीं पे दे के जाए आसमां. शाबाशिया 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 शाबाशिया. प्रेस्टीज आणि प्रॉपर्टीज साठी आमचं करिअर नाही घडवायचं, 3P साठी नाही घडवायचं. 10वी आणि 12वी हे खूप विचित्र या शिक्षण व्यवस्थेमध्ये भाग आहे. इथं जे पालक आहेत त्यांच्यासाठी, याच्या पुढचं पालकत्वासाठी आणि बाळांनो तुमच्यासाठीचं एक वाक्य मी आपल्याशी शेअर करतो. बाळांनो, तुम्ही अलौकिक आहात, अद्वितीय आहात, वेगळे आहात. निसर्गानं तुम्हाला प्रत्येकाला वेगळं केलंय. कुणी जाई आहे, कुणी जुई आहे, कुणी मोगरा आहे. जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला किंमत आहे म्हणून आपल्या पाकळ्या कुस्करून गुलाब होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जाई, जुई, मोगरा असण्यातच तुमच्या आयुष्याची धन्यता आहे. त्याच क्षेत्रामध्ये ते सांगत होते की बाळांनो, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी 2 वाटा आपल्याकडे वाट बघत असतात. एक वाट असते घडण्याची आणि एक वाट असते बिघडण्याची. आपण कोणत्या वाटेची निवड करतो त्याच्यावर आपलं भविष्य असतं. तुम्हाला इथं आल्यानंतर 2 वर्षात मला माझं करिअर का करायचं, मला झेप काय घ्यायची आहे ना, हे ज्या वेळेला पतित, ज्या वेळेला तुम्हाला घसर चाल तुमच्या आयुष्यामध्ये चुकून पराक्रमाच्या वाक्यावरून निसरतील पावलं, त्यावेळेला आई नजरेसमोर आणा. तुम्ही झोपायच्या अगोदर झोप, तुम्ही झोपल्यानंतर झोपणारी, तुम्ही उठायच्या अगोदर उठणारी, निरपेक्ष रात्रंदिवस तुमच्यासाठी कष्ट करणारी. आठवा तिला, बाबा आठवा. मग पावलं कधीच घसरणार नाहीत. आणि आज
तुमचा प्रवेशाचा दिन आहे. आजच तुमच्या काचेखाली तुमचं स्वप्न आणि ते स्वप्न लिहून ठेवून बाबाने आम्हाला हे सगळं दिलं. त्यांना आपल्या आयुष्यातली सर्वोत्कृष्ट भेट कोणती असेल तर तुम्ही पराक्रमी झालास. जग तुमच्याकडे खूप आदरानं बघता. याच्यासारखी आई वडिलांना दुसरी कुठलीच अनमोल भेट नाहीये. ती भेट देण्याचं चित्र सातत्यानं तुमच्या समोर ठेवा. ते आई वडील निरपेक्ष तुमची वाट बघतायत, तुमच्या त्या पराक्रमाची, तुमच्या त्या भव्यतेची आणि तुमच्या त्या दिव्यतेची. तो पराक्रम कराल, खऱ्या अर्थानं प्रतिभावंत व्हाल, अशा शुभेच्छा मी तुम्हाला हृदयापासून देतो. नक्कीच ही प्रतिभा संपन्न मुलं पुढे आयुष्यामध्ये जाऊन नक्कीच चांगलं कार्य करून दाखवतील अशी मला खात्री आहे. तुमच्या मनामध्ये असलेलं पॅशन, ध्येयाकडे जाण्याची वृत्ती, कष्ट करण्याची जिद्द, समर्थपणे सगळं सांभाळून तुम्हाला स्वतःच्या वाटेवरती आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता चालण्याची असलेली तुमची ताकद, दॅट इज पॅशन. सरांनी खूप चांगलं सांगितलं. तुम्ही ध्येय तुमचं आत्ताच घरी जावा आणि लिहून ठेवा. सरांनी 3 P खूप चांगले सांगितले, ज्याच्या मागे तुम्ही आत्ता पळत आहात. पॅकेज, प्रॉपर्टी आणि प्रेस्टीज. त्याच्याचबरोबर ते बाजूला ठेवून मी 3 गोष्टी तुम्हाला P मध्ये सांगतो, जे तुम्हाला आयुष्यभराकरता जर काही लक्षात ठेवत आयुष्यामध्ये तुम्ही कधीही अयशस्वी होणार नाही. त्या 3 P, प्लॅनिंग, परफॉर्मन्स आणि परफेक्शन. तुम्हाला आयुष्यात जे जे काही करायचे त्यात आत्तापासून प्लॅनिंग सुरू करा. प्रतिभा कॉलेज जे गेली 13 वर्षाची परंपरा असलेले कॉलेज आहे. मार्क आहेतच आहेत. 93%, 95%, 97% हा रिझल्ट लागतच असतो. पण आमचा रिझल्ट ज्यावेळेला 95%, 97% लागतो तर जास्ती महत्त्वाचं आहे. कारण की आमच्याकडे मुलं 1150 ते 1200 मुलं परीक्षेला बसतात. 100 मुलांमध्ये 100% निकाल लागणे किंवा 70 मुलांमध्ये 100% निकाल लागणे ही काही मोठी गोष्ट नाही आहे. ते चांगलं. पण ज्यावेळेला 1100, 1150, 1200 मुलं परीक्षेला बसून ज्यावेळेला 100%, 90% रिझल्ट लागतो, याचाच अर्थ असा आहे की आम्ही प्रत्येक मुलावरती काम. नाहीतर मुलींना मी तुम्हाला एकच विनंती सांगतो, तुमच्यातला जर का सगळ्यात चांगला मित्र जर का कोणाचा असेल तर तुमचे आई बाबा आहेत. तुमच्या मनातल्या कुठल्याही गोष्टी बोलण्याची एकच जागा आहे, ती म्हणजे आई वडील. आणि ह्या आई वडिलांकडे तुम्ही मन मोकळे करा. कधी तुमच्यावर रागवणार नाहीत, कधी तुम्हाला टोकणार नाहीत, कधी तुम्हाला मारणार नाही. हे जर का असेल तर तुमच्या मनातल्या भावनांना उत्तम प्रकारे फुलू देण्याचं काम तुमचे आई वडील करणार. एक चांगल्या पद्धतीने नवीन वाटेवरती जाण्याकरताची ही तुमची 11वीची सुरुवात आहे. आयुष्यामध्ये बिघडायचंय का घडायचंय हे तुम्ही नक्की करायचंय. तुम्हाला सर्वांना उत्तम भविष्याच्या, उत्तम चांगल्या कार्याच्या, उत्तम तुमच्या यशाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि पुनश्च एकदा सर्व मी शिक्षक वृंदांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि लगा घेतो.